Good morning, dear students. I am Dr. Devendra Deshmukh from the Department of Microbiology. मायक्रोबायोलॉजी हा विषय अत्यंत सोपा असा विषय आहे, मेडिकल रिलेटेड असा विषय आहे. मित्रो, आपण लेक्चरला स्टार्ट करण्याआधी एक जनजागृती म्हणून तुम्हाला सांगतो. सध्या डोळ्याची साथ चालू आहे आणि या डोळ्याची साथ चालू असताना काही प्रिकॉशन्स आपल्याला घेणं आवश्यक आहे. द बेस्ट पॉसिबल ऑप्शन म्हणजे चेहरा किंवा डोळे वारंवार धुवा. ते धुत असताना लक्षात घ्यायचं की ते धुत असताना स्वच्छ पाण्याने आपण ते धुतले गेले पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपले हात स्वच्छ ठेवले गेले पाहिजेत. सॅनिटायझर्स आपण कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनीच वापरलेले आहे. पुन्हा एकदा ते सॅनिटायझर जिथे कुठे तुमच्या घरामध्ये असतील ठेवलेले, जपून ठेवलेले, तेवढे प्लीज बाहेर काढा आणि स्टार्ट वॉशिंग युअर हँड्स विथ सॅनिटायझर. सॅनिटायझर इसेन्शियल आहेत, कारण कंजेंटिव्हायटिस हा जो कंजेंटिव्हायटिस जो आताचा जो प्रकार आहे हा व्हायरल कंजेंटिव्हायटिस आहे, हे लक्षात घ्या. त्याला पिंक आय डिझीज म्हणून म्हटलं जातं आणि दिस व्हायरल कंजेंटिव्हायटिस हा ॲडिनो व्हायरस फॅमिलीचा एका व्हायरसनी स्प्रेड केलेला कंजेंटिव्हायटिस आहे. 4 दिवस इन्फेक्शन राहतं. याला चुकूनही अँटीबायोटिक टाकू नका. अँटीबायोटिक जर आपण टाकलं गेलं त्याच्यामध्ये तर त्यांनी जास्त पेन व्हायचं चिन्ह होतं किंवा पेन आपल्याला डेव्हलप होते डोळ्यामध्ये. तर प्लीज तेवढं काळजी घ्या. आपण ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून जनजागृती करणं आवश्यक आहे. जसं आपण आपल्या परिवाराची सुरक्षा पहिले बघतो तशीच आपण समाजाची सुरक्षा बघितली पाहिजे आणि जेणेकरून मायक्रोबायोलॉजिस्ट काय करू शकतो हे आपण सगळ्या समाजाला आपण दाखवू शकतो. सो एक फक्त जनजागृती म्हणून की कंजेंटिव्हायटिस हा फार असा काही मोठा असा डिझीज वगैरे काही नाही आहे. 4 दिवस इन्फेक्शन राहतं, डोळे लाल होतात, खास डोळ्यामध्ये खूप येते आणि त्याच्या बेसिसवरती आपण ते खाजूनही आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करावं लागतं. कारण जास्त जर डोळे खाजवले गेले तर जास्त इरिटेशन होऊन जास्त लाल होऊ शकतात डोळे. एवढं आपण फक्त जपलं पाहिजे. करेक्ट ना. आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहात, सो वेलकम टू बोर्ड, वेलकम टू डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी. आपण सगळ्यांना मायक्रोबायोलॉजी हा विषय घेतलेला आहे तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. आणि या मायक्रोबायोलॉजीमध्ये एक बेसिक गोष्ट फार असते, ती म्हणजे स्टेनिंगचा एक प्रकार आहे. बेसिक्स ऑफ स्टेनिंग आजच्या आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. हे लेक्चर्स आपण अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. आपण हे रोज अपलोड करतो. तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल आपलं यूट्यूब चॅनल, आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ताबडतोब हे चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून दी नोट्स विल बी डिलिव्हर्ड टू यू डायरेक्टली. सोप्यात सोपा ऑप्शननी आपल्याला ते करता येतं. बट नाव स्टार्टिंग विथ बेसिक ऑफ बॅक्टेरियल स्टेनिंग. बॅक्टेरिया जे असतात ह्या बॅक्टेरियांना बघायसाठी म्हणून, बॅक्टेरिया एक ट्रान्सपरंट आहे. या बॅक्टेरियाच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहेत. वी कॅनॉट सी द बॅक्टेरिया डायरेक्टली विथ आवर नेकेड आईज. आपण डायरेक्टली डोळ्याने बॅक्टेरिया बघू शकत नाही. म्हणजे ज्यासाठी काय वापरायचा असतो, तर याच्यासाठी आपण मायक्रोस्कोप वापरतो. करेक्ट. सो वन्स वी स्टार्ट ऑब्झर्विंग अंडर द मायक्रोस्कोप, हा बॅक्टेरिया कलरफुल नाहीये. मग याला काहीतरी कलर आणावं लागेल, जेणेकरून त्या बॅकग्राऊंड जी व्हाईट असते मायक्रोस्कोपच्या आतली, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया दिसत असताना आपल्याला ते कलरफुल दिसले पाहिजे. अँड देअरफॉर वी नीड समथिंग टू स्टेन इट, टू कलर इट. करेक्ट. सो फॉर दॅट पर्पज व्हॉट वी यूज अ मेथड कॉल्ड ॲज स्टेनिंग. त्याला काय म्हणतात? स्टेनिंग. सो लेट अस अंडरस्टँड द बेसिक्स ऑफ स्टेनिंग. स्टेनिंग म्हणजे ऍक्च्युअली काय? As bacteria consist of clear protoplasmic matter differing but slightly in refractive index from the medium in which they are growing, it is difficult with the ordinary microscope except when special method of eliminations are used to set them in the unstained conditions. मग काय याच्यामध्ये काय आपल्याला समजतं की बॅक्टेरिया एकदम अत्यंत स्मॉल अशी एंटिटी आहे आणि ही एंटिटी बघायसाठी म्हणून आपल्याला स्टेनिंग मेथड ही आवश्यक आहे. डायरेक्ट मायक्रोस्कोप खाली तुम्ही जर बॅक्टेरिया जर टाकले मायक्रोस्कोप खाली बघायसाठी म्हणून, तर बॅक्टेरियल सेल ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला त्याचं क्लिअर विजन येणार नाही आणि जेणेकरून आपल्याला तिथे बॅक्टेरिया दिसू शकत नाही. म्हणून अ मेथड इज देअरफॉर. सो स्टेनिंग देअरफॉर इज ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स ऑन द रेकग्निशन ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियल रेकग्निशनसाठी स्टेनिंग हे सगळ्यात महत्वाचा पार्ट हा कन्सिडर केला जातो. स्टेनिंग मे बी सिंपल स्टेनिंग और डिफरन्शियल स्टेनिंग. स्टेनिंग मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सिंपल स्टेनिंग म्हटलं जातं, डिफरन्शियल स्टेनिंग म्हटलं जातं. जसं जसं आपण सिलेबस आपला पुढे जाईल त्या अनुषंगाने आपण बघणार आहोत की हाऊ दिस पर्टिक्युलर स्टेन इज देअर अँड बेस्ड ऑन दिस स्टेनिंग मेथड्स हाऊ दे आर डिफरन्शिएटेड इनटू डिफरंट टाइप्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया कॅन बी स्टेन विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ
मेथड्स. कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या मेथड्स पण आपण इथे बघणार आहोत. Now, why do we need to stain bacteria? कशासाठी बॅक्टेरियल स्टेनिंग करायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बॅक्टेरिया ट्रान्सपरंट अँड कलरलेस. ट्रान्सपरंट आहे म्हणजे इफ यू डायरेक्टली सी द बॅक्टेरिया अंडर द मायक्रोस्कोप यू विल सी that the light just passes through that bacteria and comes to your eyes. You are unable to see anything. ते कसे ट्रान्सपरंट आहे and their second point they are colorless. त्यांना एकही कलर नाहीये. So if they don't have any sort of color, how will you try to recognize it? पाण्याचा कलर रंग दिसतो का तुम्हाला? नाही. ज्या भांड्यात तुम्ही पाणी घेता भांड्याला जर रंग असेल तर ते त्या पर्टिक्युलर रंगाचं आपल्याला पाणी दिसतं, असं डायरेक्ट पाणी दिसणार नाही. So for that purpose what we need something to color that bacterial cell. So they would be invisible with the two naked eyes if observed under microscope. Thus bacteria should be stained with certain dyes in order to visualize bacterial cell or their internal structure using the light microscope. आतले स्ट्रक्चर्स आपल्याला जर बघायचे जर झाले त्या मायक्रोस्कोपच्या अंडर मधले किंवा त्या मायक्रोस्कोप मध्ये त्या बॅक्टेरियल सेलचे, तर त्याला आपल्याला स्टेन करणं किंवा त्याला आपल्याला एक प्रकारचा रंग टाकणं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. म्हणून हा पॉइंट इथे क्लिअर होतो की बॅक्टेरियल स्टेनिंग करायचं कशासाठी, तर एवढंच आहे की नेचरनी बॅक्टेरियाला ट्रान्सपरंट आणि कलरलेस बनवलेला आहे जो आपल्याला दिसू शकणार नाही मायक्रोस्कोपच्या खाली पण. अँड देअरफॉर व्हॉट वी नीड समथिंग अ काइंड ऑफ एजंट. दॅट एजंट विल बी हेल्पफुल फॉर द कलरिंग of the bacterial cell so that we will be able to see that bacterial cell. Bacterial cell जर आपल्याला डोळ्याला बघायची असेल, मायक्रोस्कोपच्या खाली जर आपल्याला ती सेल बघायची असेल, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असा आहे की त्या सेलच्या मध्ये आपल्याला कलर टाकणं आवश्यक आहे सो दॅट इट वुड बी कलर्ड अंडर द व्हाईट बॅकग्राऊंड. आता दोन प्रकार आहेत. एक आपण बऱ्याच वेळा म्हणतो की डाय आणि स्टेन असं नेहमी म्हटलं जातं. तर डाय म्हणजे काय? Colored organic compound into the form of salts composed of positive and negative ions. One of these ions is responsible for color called as chromogen. Correct? म्हणजे काय? डाय किंवा त्याला स्टेन म्हणतोय आपण. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, कंपोज्ड ऑफ सॉल्ट्स आहे, सॉल्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणि एक कंटेन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आयन्स आहेत. मग दीज आयन्स रिस्पॉन्सिबल फॉर कलर, कलरिंग एजंट म्हणून आपण वापरला जातोय. आणि आपल्या मायक्रोबायोलॉजीच्या भाषेमध्ये जे काही एजंट्स आहेत जे कलर प्रोव्हाइड करतात त्यांना काय म्हणतात? दे आर कॉल्ड ॲज क्रोमोजेन. दे आर कॉल्ड ॲज क्रोमोजेन. सो हे क्रोमोजेन असतात, त्या क्रोमोजेन्सना दे आर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग द कलर टू दॅट पर्टिक्युलर सेल. मग हे डाय किंवा जे असणार आहे याचे दोन टाइप्स आहेत, बेसिक डायज अँड ऍसिडिक डायज. जसं आपण इथं म्हटलं की याच्यामध्ये काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज आयन्स आहेत. म्हणून या दोन्ही असल्यामुळे क्लासिफिकेशन बिकम्स इनटू टू टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज बेसिक डायज, अनदर इज कॉल्ड ॲज ऍसिडिक डायज. ना बेसिक डायज म्हणजे काय लक्षात घ्या. इन विच क्रोमोजेन इज द पॉझिटिव्ह आयन, कटायन असतो तो. द क्रोमोजेन is the positive ion, that is cation. Basic dye has the formula di plus chromophore. एक्झाम्पल्स बघा, बेसिक डायचे एक्झाम्पल्स हे विचारले जातात, जनरली परीक्षेमध्ये विचारले जातात, फिल इन द ब्लँक्स म्हणून विचारले जातात किंवा एमसीक्यू म्हणून विचारले जातात. बेसिक डायज एक्झाम्पल्स क्रिस्टल व्हायोलेट, मिथिलीन ब्लू अँड सॅफ्रॅनिन. हे तीन डायज असे आपल्याला इथलं समोर दिसत आहेत की दीज डायज आर रिस्पॉन्सिबल फॉर the formation of color which are positively ions. ते कसे आहेत? पॉझिटिव्हली चार्ज. निगेटिव्हली सेल जी कशी आहे, सेल निगेटिव्हली चार्ज असते. हे डाय कसे आहेत? पॉझिटिव्हली चार्ज आहेत. म्हणून हे काय करणार आहेत, हे डाय सगळे सेलच्या आतमध्ये जाणार आहेत आणि आपल्याला सेल ही कलरफुल दिसणार आहे. कोणते एक्झाम्पल परत एकदा सांगतो. एक्झाम्पल्स आर क्रिस्टल व्हायोलेट, मिथिलीन ब्लू अँड सॅफ्रॅनिन. हे तीन पॉइंट आहेत की ज्या बेसिसवरती आपल्याला डायज किंवा क्लासिफिकेशन होत आहे. कोणाचं होत आहे? दिस एन एक्झाम्पल्स ऑफ बेसिक डायज. ऍसिडिक डायज. ऍसिडिक डायज म्हणजे कसे की इन विच द क्रोमोजेन इज निगेटिव्ह अनायन, दॅट इज निगेटिव्ह आयन आहे, अनायन आहे म्हणून देअरफॉर इट इज निगेटिव्हली चार्ज. ऍसिडिक डायज हॅज द फॉर्म Na प्लस डाय, सोडियम कंटेंट आहे. एक्झाम्पल नायग्रोसिन अँड इंडिया इंक. मग आता एक प्रश्न निर्माण होतो इथे की आपण बघितलं बेसिक डायज असणार आहे, एक सेल आहे, ती सेल निगेटिव्हली चार्ज आहे, आतमध्ये सेल निगेटिव्ह पूर्ण निगेटिव्हली चार्ज आहे
आपण पॉझिटिव्हली चार्ज डाय किंवा बेसिक डायज आपण तिथे टाकतोय ते आतमध्ये जात आहे, बरोबर आहे. सेल कलर होऊन जाते. आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसत असताना सेल कशी दिसणार आहे, पूर्ण कलरफुल दिसणार आहे. मग प्रश्न निर्माण असा होतो की ऍसिडिक डायजचं महत्व काय, व्हॉट इज द यूज ऑफ ऍसिडिक डायज, वेअर वी कॅन यूज दिस ऍसिडिक डायज. दिस ऍसिडिक डायज, कारण ऍसिडिक डायज कसे आहेत, दे आर निगेटिव्हली चार्ज. मग आपण काय परत थेरी आपली काय म्हणते, थेरी म्हणते की आपली जी सेल आहे ही सेल निगेटिव्हली चार्ज आहे. मग परत निगेटिव्हली चार्ज आपण त्याच्यामध्ये डाय टाकायचा प्रयत्न केला तर आतमध्ये जाईल का, नाही जाणार. का नाही जाणार, बिकॉज निगेटिव्ह रिपेल इच अदर, बरोबर आहे. हे निगेटिव्ह सेल आहे, हा पॉझिटिव्ह डाय आहे, हा पॉझिटिव्ह डाय त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण ही निगेटिव्ह सेल आहे, निगेटिव्ह डाय जर असेल तर दे विल नॉट कम ऑर दे विल नॉट बी एबल टू एंटर इनसाइड द सेल. म्हणून ते कुठे राहतात, ते सेलच्या आजूबाजूला राहतात, ते सेलच्या आजूबाजूला राहतात. मग परत एक प्रश्न निर्माण होतो की आपल्याला सेल दिसेल कशी, तर सेल दिसत असताना आपल्याला यावेळेस बॅकग्राऊंड पूर्ण कलरफुल दिसतं आणि सेल खूप सुंदर अशी ट्रान्सपरंट दिसते. आपण प्रॅक्टिकलला जर लॅबमध्ये आलात तर विल बी एबल टू सी यू, आपल्याला व्यवस्थितरित्या तिथे चांगल्यारीत्या डेमॉन्स्ट्रेट करता येईल की निगेटिव्ह स्टेनिंग आणि हे बेसिक डायज आणि ऍसिडिक डायज यूज करून कशारित्या आपण त्या सेलच्या आतमध्ये बघू शकतो. मूव्हिंग फॉरवर्ड. Now, staining of bacterial cell have various different techniques. कशा आहेत टाइप्स ऑफ स्टेनिंग कोणकोणची बघा, सिंपल स्टेनिंग आहे आणि डिफरन्शियल स्टेनिंग आहे. दोन प्रकार वेगवेगळे. स्टार्टिंग मध्ये या सिंपल स्टेनिंग मध्ये यूज ऑफ अ सिंगल बेसिक स्टेन. सिंपल स्टेनिंग म्हटलेलं आहे म्हणून एकच आपण स्टेन यूज करणार आहे, नॉट मोर देन वन स्टेन. फॉर व्हिज्युलायझेशन ऑफ मॉर्फोलॉजिकल शेप्स अँड अरेंजमेंट, बॅक्टेरियाचा शेप कसा आहे, साईज कसा आहे हे बघायसाठी जर आपण बघायचं असेल तर सिंपल स्टेनिंग इज वन ऑफ दी बेस्ट मेथड. ऑन द अदर हँड दुसरा प्रकार काय आहे त्याच्यामध्ये, इट इज कॉल्ड एज डिफरन्शियल स्टेनिंग. त्याला काय म्हणायचं आहे, डिफरन्शियल स्टेनिंग. यूज टू कॉन्ट्रास्टिंग स्टेन्स सेपरेटेड बाय अ डिकलरायझिंग एजंट. बट डिफरन्शियल स्टेनिंग शब्दातच आपण लपलेला आहे. मायक्रोबायोलॉजीचं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही फर्स्ट इयरला आहात, प्रत्येक वेळेस एखादा शब्द मायक्रोबायोलॉजी रिलेटेड आला की त्या शब्दाला उघडून बघायचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल डिफरन्शियल स्टेनिंग, डिफरन्शिएट, सेपरेट करणं, सेपरेट मेथड. देअरफॉर दिस मेथड डिफरन्शिएट्स बॅक्टेरिया इनटू टू डिफरंट टाइप्सचं क्लासिफिकेशन, बॅक्टेरियल क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला डिफरन्शियल स्टेनिंग केलं पाहिजे. मग डिफरन्शियल स्टेनिंग मध्ये काय केलं जातं, तर दोन प्रकारचे डायज तुम्हाला इथे कॉन्ट्रास्टिंग स्टेन्स इथे यूज केले जातील आणि एक डिकलरायझर इथं यूज केला जातो. कशासाठी वापरला जाणार, व्हिज्युलायझेशन ऑफ स्ट्रक्चर, कॅप्सूल, स्पोर स्टेन्स किंवा आयडेंटिफिकेशन साठी ग्राम स्टेनिंग, ऍसिड फास्ट स्टेनिंग. आयडेंटिफिकेशन जर करायचं झालं, फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिसचा बॅक्टेरिया आहे, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. बॅक्टेरिया एकदम फुफ्फुसांमध्ये, माणसाच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि इन्फेक्शन तयार करतो. पण त्याला आयडेंटिफाय करायचं जर झाले तर वी यूज सच काइंड ऑफ टेक्निक्स कॉल्ड एज ऍसिड फास्ट स्टेन, वेअर वी आर एबल टू आयडेंटिफाय दॅट बॅक्टेरिया. सहजासहजी तो बॅक्टेरिया स्टेन होत नाही, त्याला हिटिंग प्रोसेस पण आपल्याला द्यावी लागते आणि बेस्ड ऑन दॅट द ऍसिड फास्ट स्टेनिंग कॅन बी वर्कड आउट. ओके. व्हिज्युलायझेशन ऑफ द स्ट्रक्चर व्हिज्युलायझेशन साठी पण ह्या गोष्टी वापरल्या जातात. स्पोर स्टेनिंग आहे किंवा कॅप्सूल स्टेनिंग आहे. सिंपल स्टेनिंग मध्ये एक प्रकार काय आहे बघा, they show not only the presence of organism but also the cellular contents of the exudate. A single stain is used. जसं आपण मगाशी म्हटलं होतं की एकच स्टेन यूज केला जाणार आहे, इथे दोन स्टेन नाही आहे, इथे फक्त एक स्टेन यूज केला जातो. एक्झाम्पल्स आर लिओफिलस मिथिलीन ब्लू, पॉलिक्रोम मिथिलीन ब्लू, डायोलेट कार्बल फ्रुस्टिन. सिंपल स्टेनिंग इज ऑफ पॉझिटिव्ह स्टेनिंग अँड निगेटिव्ह स्टेनिंग. सिंपल स्टेनिंग तो कोणताही असू दे, बेसिक स्टेनिंग वापरा किंवा तुम्ही ऍसिडिक स्टेन पण वापरा. But only a single dye when being used for identification of the organism or staining the organism, then we can say that this is said to be the basic staining. Simple staining. Positive single staining, add one loopful of sample. हे आपण डीप मध्ये जाणारच आहोत, पण पॉझिटिव्ह स्टेनिंग मध्ये एकदम सिंपल क्रिस्टल व्हायलेट यूज करून आपण, जसं मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला की सेलच्या आतमध्ये जेव्हा स्टेन जाणार आहे दॅट इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह स्टेनिंग, आणि सेलच्या बाहेर जेव्हा राहणार आहे दॅट इज कॉल्ड एज, फॉर एक्झाम्पल निग्रोसिन आपण बघितलं होतं मागच्या स्लाइड्स मध्ये की निग्रोसिन एक असा आहे, निग्रोसिन इज एन ऍसिडिक स्टेन अँड देअरफॉर इट कॅनॉट गो इनसाइड द सेल, इन्स्टेड इट कलर्स द बॅकग्राऊंड ऑफ द सेल. हे बघा सिंपल स्टेनिंगचे दोन प्रकार इथे तुम्हाला दिसू शकतात. सी दिस इज द बॅकग्राऊंड. हे बॅकग्राऊंड कसं दिसतंय तुम्हाला,
व्हाईट कलर बॅकग्राऊंड आहे आणि ह्या ज्या आहेत या सेल्स ज्या आहेत या बॅक्टेरिया आहेत, रॉड शेप बॅक्टेरिया आहेत. या रॉड शेप बॅक्टेरिया ह्या स्टेन झालेल्या आहेत तुम्हाला दिसतात, बरोबर आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये स्टेन गेलेला आहे. मी कोणची मेथड झाली, ही मेथड झाली बेसिक स्टेनची. बेसिक स्टेन जर वापरला असेल क्रिस्टल व्हायलेट तर तो आतमध्ये त्याच्यात जाऊ शकतो. आणि ही डायग्राम जर आपण इकडची डायग्राम जर बघितली तर याचं जे बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंड आपल्याला कलर मध्ये दिसतं आणि तेच बॅक्टेरिया आहेत, पण तेच बॅक्टेरिया आता कसे दिसत आहेत इथे, दे आर लुकिंग ट्रान्सपरंट. हाऊ दे आर लुकिंग, दे आर लुकिंग ट्रान्सपरंट इन देअर नेचर अँड देअरफॉर these cells are said to be, or this type of staining are said to be negative staining. For example, India ink किंवा नायग्रोसिन. म्हणजे कोणत्या प्रकारचे स्टेन्स आहेत, हे स्टेन्स असे these are called as acidic stains which do not enter inside the bacterial cell. Instead they remain outside the bacterial cell while these cells are colorless. बघा दोन्ही डायग्राम एकदा नीट व्यवस्थित बघा. याच्यामध्ये बॅकग्राऊंड व्हाईट आहे आणि सेल्स आर कलरफुल. याच्यामध्ये बॅकग्राऊंड कलरफुल आहे आणि सेल्स आर व्हाईट इन कलर. एकदम छान मेथड आहे ही फॉर वर्किंग आउट. रिझल्ट ऑफ सिंपल स्टेनिंग. सिंपल स्टेनिंगची प्रोसिजर कशी येते, डिफरन्शियल स्टेनिंग. हे डिफरन्शिएट ऑर्गॅनिझम्स इनटू टू टाइप्स. वेगवेगळ्या दोन प्रकार आहेत. दोन प्रकार त्याचे आहेत, ग्राम स्टेनिंग आणि ऍसिडोफेज स्टेनिंग. आपण पुढचे जे काही समजा लेक्चर असणार आहे याच्यामध्ये आपण ग्राम स्टेनिंग, ऍसिडोफेज स्टेनिंग सेपरेट लेवलला घेणार आहोत. फॉर द टाइम बिंग या लेक्चर पर्यंत मर्यादित ठेवा की दोन प्रकारचे स्टेन जेव्हा आपण यूज केले जाऊ त्यावेळेस दिस टू मेथड्स आर बीन युटिलाइज, ग्राम स्टेनिंग अँड ग्राम स्टेनिंग अँड ऍसिडोफेज स्टेनिंग. करेक्ट. ही प्रोसिजर आहे ग्राम स्टेनिंगची. फाईन. सो विल स्टॉप हिअर फॉर टुडे. लक्ष घ्या, काळजी करा, स्वतःची काळजी घ्या आणि समाजाची काळजी घ्या. आपल्या फॅमिली पुरतं मर्यादित नका ठेवू. आपण मायक्रोबायोलॉजीचे स्टुडंट आहात आणि मायक्रोबायोलॉजी स्टुडंट शुड ऑलवेज बी ऍक्टिव्ह इन टर्म्स ऑफ एनी सॉर्ट ऑफ डिझीज दॅट कम्स इनसाइड द सोसायटी एज वेल. ओके. सो गुड डे फॉर टुडे. उद्या परत याच टाइमला आपलं लेक्चर असणार आहे. सकाळी मॉर्निंगचं पहिलं लेक्चर, फर्स्ट इयर BSc मायक्रोबायोलॉजीचं. थँक्यू.